आपण आता पीक विमा आणि शेतकऱ्यांचा सध्या गोंधळ उडाल्याचं दिसतंय। शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं या उद्देशाने पीक विमा योजना खरं तर सुरू करण्यात आली। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हा या योजनेचा खरं तर मुख्य उद्देश। मात्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर अन्याय होतोय। तर दुसरीकडे गेल्या वर्षी पावसानं नुकसान झालं तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही। शेतकरी आता पीक विम्याची रक्कम भरावी की नाही या चिंतेत तर पुरता गोंधळ त्यांचा खरं तर उडालेला आहे। काय नेमक्या या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ते आपण थेट जाणून घेणार आहोत। सुरुवातीला औरंगाबादला जाणार आहोत। सचिन बडे आपल्या बरोबर आहे। सचिन, आपण बघतोय पिकांचं नुकसान झालं किंवा ते नुकसान होऊ नये म्हणून किंवा त्याचं भरपाई मिळावी म्हणून पीक विमा योजना खरं तर लागू करण्यात आली। मात्र प्रत्यक्षात पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही। त्यामुळे आता पीक विमा काढावा की नाही हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। काय नेमका त्यांच्या समस्या आहे, काय नेमकं त्यांचं सरकारकडे मागणं आहे आता? मनुश्री, राज्यातील शेतकरी पाहतो आपण सध्या मेटाकुटीला आलेला आहे। जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्यावर आता कुठेतरी संकट आहे, मग ते आसमानी असेल किंवा सुलतानी असेल, दोन्ही संकटाचा सामना तो करतोय। परंतु सध्याच्या स्थितीला त्यांनी शेतामध्ये जे काही बी बियाणं लावले असेल, खतं लावले असतील, त्याचा सुद्धा मोबदला मिळालेला नाहीये। अशामध्ये राज्य सरकारनं पीक विमा संदर्भामध्ये तुम्ही पीक विमा भरणं करा, आम्ही त्यानंतर तुम्हाला पीक विम्याची भरपाई देऊ असं देखील बोललेलं आहे। त्यांनी हप्ते देखील भरलेले आहेत, परंतु राज्य सरकारच्या वतीनं अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला मिळालेला नाहीये। त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। एकीकडे शेतकऱ्यांना निसर्ग छळतोय आणि त्यानंतर आता शेतकऱ्यांना राज्य सरकार छळल्याचा आरोप केला जातोय। त्यामुळे शेतकरी पुत्रांना काय वाटतं आणि शेतकऱ्यांना काय वाटतं जाणून घेऊयात। दादा, राज्य सरकार म्हटलं होतं पीक विमा मिळेल, परंतु सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय का? काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय हाल होत आहेत? सर्वप्रथम या सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था जर बघितली तर वेदनेला अंत नाही आणि शासनाला मात्र खंत नाही। कारण आज दुबार पेरणीचं संकट अर्ध्या महाराष्ट्रावर उठलेलं आहे। याच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीच्या अति पावसामुळे भयंकर असं नुकसान झालेलं आहे आणि या फसवेगिरी सरकारनं पूर्णपणे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याची सुपारी हातात घेतलेली आहे। याची एवढी मला कल्पना एक शेतकरी पुत्र म्हणून मला वाटते। पीक विमा मिळालेला नाही, अपेक्षा आहे, कारण आता खते घ्यायची असतील, बियाणं घ्यायचं असेल तर पीक विम्याचे पैसे तर असायलाच हवेत ना। खत बी बियाणाचे एवढे अवाढव्य भाव वाढलेले, ते माती मोल झालेले, त्याच्यामुळे ते तर पूर्ण आता संपून गेलेलं आहे। ते मातीत गेलं सगळं। त्याच्या पलीकडे जाऊन जी शासनाकडून आपल्याला मदतीची अपेक्षा होती ती अपेक्षाच राहिलेली नाही आता। कारण हे शासन एवढं शेतकऱ्याच्या बाबतीत निर्दयी आहे, त्याला बिलकुल शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये कुठलीच अवस्था याच्या ठोक डिसिजन सरकार घेत नाही। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं सरकार आहे। पीक विमा मिळालेला नाहीये दादा, शेतकऱ्यांना पीक विमा हवाय, पैसा मिळेल त्यानंतर ते खताचा उपयोग करू शकतील, बियाणं घेऊ शकतील आणि शेतामध्ये पेरू शकतील। परंतु पीक विमा हजारो कोटींमध्ये भरला गेलेला आहे, सरकारकडून सुद्धा मान्यता मिळाली आहे, परंतु त्या कंपन्यांकडून शेतकऱ्याच्या खात्यावर पोहोचला नाहीये। काय वाटतं, काय करायला हवं? शेतकरी 100% पीक विमा भरतो आणि त्याची पीक विम्याची शेतकऱ्यांना देण्याची टक्केवारी फक्त 12% आहे आणि शेतकऱ्याची पूर्णत्व फसवणूक होती। आणि तसं जर सांगितलं तर आता खताचे भाव, फर्टिलायझरचे पूर्ण जसे एवढे भाव अवाढव्य झालेत की भरपूर शेतकऱ्यांना काही पुरत नाही। आता दुबार पेरणी झाली, 2018-19चा पीक विमा मंजूर झाला, प्रत्येक आज जिल्हा अधिकाऱ्याकडे येऊन पडला, तरी पण शेतकऱ्याला देत नाही। पुन्हा ठाकरे सरकारने आता मागच्या वर्षी घोषणा केली होती की जो पीक आपलं कर्जमुक्तीचं आहे 2019ला भेटलेलं, ते 20ला माफीत बसलेलं आहे, ते पण अजून दिलं नाही। नुसती घोषणा दिली सरकार, हे पूर्ण तो शेतकऱ्यांची काय करायला पाहिजे? मुख्यमंत्री महोदयांना काय सांगाल? मुख्यमंत्री महोदयाने सध्या तरी शेतकऱ्यांचा जो पीक विमा भरलेला आहे तो पाठीमागचा 17, 18, 19चा ते 2 वर्षाचा द्यायला पाहिजे आणि पाठीमागचं जे कर्ज उचललेलं आहे शेतकऱ्यांनी क्रॉप लोन वगैरे, ते क्रॉप लोन माफ करायला पाहिजे। नक्कीच पीक विमा मिळायला पाहिजे असं बोललं जाते। दादा, परिस्थिती गंभीर आहे, शेतकऱ्यांवर संकट सारखीच असतात, अशामध्ये राज्य सरकारनं काय करायला हवं? कारण पीक विमा खात्यापर्यंत पोहोचलेला नाहीये। राज्य सरकारनं यावर तातडीने लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। हे बघा काय माहिती आहे का, अगोदर शेतकऱ्यांनी जे अगोदरची जी हे केली, त्यांनी बी बियाणे घेतलं ते टोटली सावकाराकडून व्याज घेऊन किंवा हे करून, यामध्ये शासनाने 1 रुपया काही मदत केली नाहीये। त्यामुळे व्याज काढून लोकांनी विमे भरले, तर शासनाने नक्कीच हे विमे त्यांनी परत केले पाहिजे, त्यांनी विमा दिला पाहिजे। कारण की आता आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रात दुबारा पेरणी संकट आलेलं आहे। तर माझं असं मत आहे की शासनानं पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, कारण की जर ही केली नाही तर शेतकरी देशोधडी लागल्याशिवाय राहणार नाहीत। नक्कीच मनुष्य, आपण पाहतोय की सध्याच्या स्थितीला परिस्थिती एवढी गंभीर आहे, शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा नाहीये, पेरणी आलेली आहे, काही ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पाऊस पडत नाहीये, संकट शेतकऱ्यांवर आलेले आहेत।
परंतु त्यांना पीक विमा मिळालेला नाहीये. म्हणजे पीक विमा कंपन्यांवर कुणाचा दबाव नाही का? त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जाते. मुळात आता पुन्हा एकदा पीक विमा काढावे की नाही या विवंचनेत आता शेतकरी, कारण जर पैसेच मिळत नसतील तर पीक विमा का काढायचा असा सवाल शेतकरी उपस्थित करतात. उस्मानाबादला जाऊया, बालाजी सुरवसे सुद्धा आपल्याबरोबर. बालाजी, काय नेमके तिथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत? नक्कीच मनोश्री, आपण पाहतोय की उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये देखील हीच परिस्थिती आहे. उस्मानाबाद जिल्हा हा कायम दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यावर सतत आसमानी आणि नैसर्गिक संकटाचा या ठिकाणी तो शेतकरी सामना करताना पाहायला मिळतोय. आणि पीक विम्याचा जर आपण प्रश्न पाहिला तर गेल्या वर्षाचा देखील जे नुकसान झालं होतं त्याचे देखील पैसे अद्यापर्यंत शेतकऱ्याला मिळाले नाहीत. आणि पीक विम्याच्या ज्या काही जाचकाठी आहेत त्याच्यामुळे देखील शेतकरी आता मेटाकुटीला आलेला आहे. आणि राज्य सरकारचं ज्या पद्धतीनं याच्यामध्ये नियंत्रण पाहिजे तसं दिसत नाहीये. माझ्याबरोबर उस्मानाबाद मधील काही शेतकरी आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं या पीक विम्याकडे? नाही, शासनानं एकतर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, जगाचा अन्नदाता आहे आणि त्याला 12 महिन्यातून 12 तास सतत कष्ट करावे लागतात. आणि ते कष्ट त्याला त्या रूपानं ज्या रूपानं फळ मिळावं लागतं ते मिळत नाही. निसर्गाची अवकृपा असते. पण शासन नेमकं याच्याकडे शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष करतं. शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष होते. काय सांगाल, पीक विम्याचा कसा प्रश्न आहे? खरीप हंगाम 21 मधला अद्यापर्यंत पीक विमा कंपनीने आम्हाला कुठलाही विमा दिलेला नाही. आम्ही खूप अपेक्षेनं त्यांच्याकडे विमा भरत असतो. घामाचा पैसा शेतकरी त्यांच्यासाठी कामी लावित असतो. परंतु पीक विमा कंपन्या ह्या पूर्वीसारख्या काम न करता अवैध धंद्यासारखं काम चालू आहे. कंपनी शेतकऱ्याला पूर्णपणे लुटायचं काम चालू दिसतंय. कारण 639 कोटी रुपयाचा भरणा करून घेतला शेतकऱ्याकडून आणि त्यांना परतावा फक्त 87 कोटीचा दिला. म्हणजे एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात गुणिले 500 कोटी एवढा मोठा फायदा कंपनी घेत असते. आणि कुठंतरी ते द्यायचे पैसे म्हणून त्यांना खूप कमी 20% जास्तीत जास्त विमा आमच्या शेतकऱ्याला देत आहेत. 80% हा त्यांचा फायदा आहे. नक्कीच, काय सांगाल, कशा पद्धतीने या पीक विम्याचा प्रश्न आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात? विम्याचे जे काही नियम लावले शासनाने ते निवडचं आम्हाला कळत नाही. त्याच्यामध्ये असं होतं की कुठं 72 तासात त्यांना ती तक्रार दाखल करायची. आता किती जणाला आम्हाला मोबाईल चालवायला येत नाही, काही नाही. मग आम्ही ती 72 तासात कंप्लेंट कशी दाखल करायची? मग ही तुमची गाडी सरकार आल्यापासून ती विम्याचे पैसे भरले पण अजून मिळाले सुद्धा नाहीत. मग आम्ही काय करायचं? ज्याला मोबाईल चालवायला येत नाही, तसली ऍप कसली तरी आहेत तसली चालवायला येत नाही. मग ती 72 तासात कंप्लेंट तरी कशी दाखल करायची? मग नुसतं काय लुटायला शासनाने केलंय काय? नक्कीच, मुख्यमंत्री महोदयाला आपण काय सांगाल? याच्यावर शासकीय नियंत्रण आणावं विमा कंपन्यावर की जेणेकरून शेतकऱ्याला लवकरात लवकर विमा मिळणार. नक्कीच सर, काय सांगाल, कशा पद्धतीनं एकीकडे शेतकरी अनेक संकटाचा सामना करतोय आणि पीक विम्याचा हा प्रश्न आहे? आता पीक विम्याच्या ज्या जाचकाठी आहेत ना त्या शेतकऱ्याला फायद्याच्या नाहीत किंवा शेतकरी त्याला प्रतिसाद देत नाही. आणि त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी शेतकऱ्यांनी पीक विमा फार कमी भरलेला आहे. कारण मागच्या वर्षीचा पीक विमा आणखी मिळालेला नाही आणि आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आहे. त्याच्यामुळं शासनाने त्याचा विचार करावा आणि ह्या जाचकाठी कमी कराव्या. नक्कीच, आपण पाहतो की ज्या पद्धतीनं त्या पीक विम्याच्या काही जाचकाठी आहेत त्या रद्द कराव्या आणि शासनानं या कंपन्यांवर नियंत्रण द्यावं. सरकारने याच्यामध्ये लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं म्हणणं आता उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी करताना दिसत आहे. निश्चितच ज्या पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत तेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती बघायला मिळते. रवी जयस्वाल आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे. रवी, आपण बघतोय खरं तर दुबार पेरणीसाठी आता पीक विम्याची खरं तर गरज होती, मात्र ती थेट अजूनही आश्वासन फक्त मिळालेलं आहे, मात्र अंमलबजावणी कोणती होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. आज नेमकी त्याची काय परिस्थिती आहे, काय नेमकं त्याचं म्हणणं आहे? मनोश्री, आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं असं एकही वर्ष जे आहे ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा मग दुष्काळ असेल किंवा आसमानी सुलतानी संकट असेल त्याचं जे आहे ते जात नाहीये. आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये पेरणीपासून ते काढणीपर्यंत जे आहे ते जे नुकसान होत असतं त्याच्यासाठी सरकारनं पीक विमाची योजना जी आहे ती आणलेली आहे. आर्थिक नुकसान जे आहे शेतकऱ्यांचं ते भरून निघण्यासाठी याचा शेतकऱ्यांना लाभ होतो. मात्र मागचे काही वर्षांपासून जे आहे ते पीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांना मिळत नाही अशी ओरड जी आहे ती शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आपल्यासोबत जालना जिल्ह्यातले सगळे शेतकरी आहेत. दादा, मला सांगा, सध्याची काय परिस्थिती पीक विम्याची? सध्याची पीक विम्याची परिस्थिती अशी आहे की गेल्या वर्षी
अतिवृष्टीनं आणि गारपिटीनं थैमान घातलं, जवळजवळ 80% पिकं नष्ट झाले. परंतु शेतकऱ्यांना विम्याचा 1 रुपयाचा क्लेम मिळाला नाही. आम्ही याबद्दल चौकशी केली असता बजाज कंपनीचा जे विमा आहे गेल्या वर्षी, तर आम्ही जालना जिल्ह्यात पूर्ण चौकशी केली, परंतु त्यांचं कार्यालय सुद्धा त्या ठिकाणी उघडलेलं नाही. आणि त्याच्यामुळं जिल्हा कृषी कार्यालयात याबद्दल चौकशी केली असता ते म्हणले की कंपनीकडे भेटा, पण कंपनीचं कार्यालय सुद्धा उघडं नसल्यामुळं त्यांना म्हणलं इथं कार्यालय सुद्धा नाही कंपनीचं. तर त्यांचं म्हणणं आलं की या वर्षी त्यांना कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि त्यामुळे इथं कार्यालय त्यांनी उघडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना चौकशी करायला सुद्धा कार्यालय नाही. इतकी अवघड परिस्थिती या सरकारनं केली. दादा मला सांगा की तुमची काय परिस्थिती, पीक विमा भरला की नाही भरला? पीक विमा याच्यामुळे नाही भरण्यात याला. बरं, आम्ही 2 वर्ष झाले घरच्या लोकांचे घरचं जे सोनं नाणं मंगळसूत्र जे ठेवून दिलेलं आहे, याच्यामुळे जर शासन जर त्याच्यावर लक्ष देत नसलं बरं, तर विमा कशाला भरायचा? कशामुळे भरायचा? मागच्या काळात आम्हाला भेटले काही बाबा, समजा 1000 भरले असले तर त्याचे 1000-2000 भेटले. याचे जर भेटत नसले तर कशामुळे भरायचा? खरं आहे. अजून काही शेतकरी आपल्या बरोबर आहे. दादा मला सांगा की मुख्यमंत्र्यांकडे काय तुमची मागणी असेल, कशा पद्धतीचं आता नियंत्रण? राजा हा पब्लिक सांभाळण्यासाठी असतो. जर प्रजेचे अवमान जर करीत असेल तर मग राजाला काही समजा मान सन्मान राहायला हे नाहीये. पण मला एक म्हणायचं, कोरोना काळाच्या महामारीमध्ये 2019 पासून शेतकरी हा परेशानीत असून सुद्धा शेतकऱ्याला पीक विमा जर मिळत नसेल तर राजाने याची मध्यस्थी करून पीक विमा कंपन्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. नसता स्वतः आम्ही रोडवर उभा राहून आंदोलन करू, शेतकरी रोडवर येतील आणि याला प्रशासनाला भोगावं लागेल. याचं अजून काही शेतकरी आहेत. दादा मला सांगा की मागच्या वर्षी तुम्ही पीक विमा भरला तर तुमच्याकडे पावत्या सुद्धा आहेत, काय परिस्थिती मिळालं? आजपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा पीक विमा मिळाला नाही. एक मुद्दा क्रमांक 1, राज्य सरकारनं आम्हाला मागच्या वर्षी जी थोडीफार तुटकी नुकसान भरपाई दिली, पण केंद्राने आणि विमा कंपनीनं सरळ नकारच दिला. हे बाकीच्या मित्रांनी सांगितलं की विमा कंपनीचं कार्यालय नाही, सगळ्या गोष्टी टोलवाटोलवीचे. मी केंद्र सरकारला म्हणतो की तुम्ही स्वतः आमचे पीक विमे भरावं, झालेली नुकसान भरपाई द्या. हे खाजगी विमा कंपन्यांना कशाला देता? त्यांनी 500 कोटी रुपये त्यांनी नफा कमवला आणि शेतकऱ्यांच्या पदरी एक दमडी सुद्धा आली नाही. याचं सरकारनं काळजी घ्यावी आणि जनतेला, शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विम्याचं नुकसान भरपाई मागच्या वर्षीची आणि जी काही थकबाकी आहे ती लवकरात लवकर द्यावी. आपण बघितलं मनुश्री पीक विम्याचे जे कार्यालय आहे ते यांच्या खाजगी कंपनीकडनं देता केंद्र सरकारनं स्वतः हातात घ्यावा अशी मागणी जी आहे ती शेतकरी करतायत. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी याचा फायदा होईल. अर्थातच सरकारने याचा गंभीर विचार करणं गरजेचं आहे, शासकीय नियंत्रण आणणं गरजेचं आहे. कारण आपण बघतोय थेट पीक विमा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय की नाही, किंवा जर तो पोहोचला तो पुरेसा पोहोचतोय की नाही, या सगळ्यावर कुठेतरी नियंत्रण असणं गरजेचं आहे. सोलापूरला जाणार आहोत, संजय पवार सुद्धा आपल्याबरोबर. संजय, काय नेमकं सांगाल, सोलापूरमध्ये नेमकी काय परिस्थिती? आपण बघतोय सोलापूरमध्ये ज्या पद्धतीनं पावसानेच पूर्णपणे झोडपलं होतं, अक्षरशः शेतकरी मेटाकुटीला आलाय. मनस्वी नक्की सोलापूरचे शेतकरी जे आहेत ते एकीकडे कोरोनानं संकटात सापडलेले आहेत, त्याचबरोबर गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, पिकांचं खूप मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांनी खूप मोठ्या आशेनं पीक विमा भरलेला होता, पण 2018 पासून जवळपास आता 2019, 2020, आता 2021 आहे, अद्याप अनेक शेतकऱ्यांची पीक विमे मागचे सुद्धा अजून मिळालेले नाहीत. आणि सध्या सरकार म्हणते चालू पीक विमा भरा, पण जर मागचेच पैसे दिले नसतील आणि शेतकरी अडचणीत असेल तर आता नवीन पीक विमा कसं भरणार? एकीकडे कोरोनाचं संकट आहे, एकीकडे शेतकरी पूर्ण संकटात अडकलेला आहे, त्याच्या मालाला भाव नाही, आणि एकीकडे पीक विमा भरा, मागचा मिळत नाही तर पुढचा कसा भरतील अशी स्थिती शेतकरी खूप अडचणीत आहे. आपल्यावर आता काही शेतकरी त्यांना विचारत, मला सांगा पीक विमा संदर्भात राज्य सरकारला, मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगाल? खरं तर कोरोनामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांनी खूप आशाने, कारण मागचा अंदाज करता जेव्हा आपण पीक विमा भरला, नुकसान झालं तर आपल्याला सरकार पीक विमा देत होतं, परंतु मागील काही वर्षापासून हे पीक विमा कंपन्या ह्या स्वतः नफा कमवण्यासाठी सरकार शेतकऱ्याला डोळ्यासमोर न ठेवता कंपन्यांचं हित, कॉर्पोरेट कंपन्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून ह्या पीक विमा कंपनीच्या पॉलिसी राबवल्या जातात. शेतकऱ्याच्या कुठल्याही फायद्याचा विचार केला जात नाहीत. शेतकऱ्याचा विचार न करता कॉर्पोरेट कंपन्या कशा मोठ्या होतील, कॉर्पोरेट कंपन्यांचा कशा प्रकारे फायदा होईल हा विचार करून या ठिकाणी मागच्या वर्षी आपण बघितलं फळबाग पीक विमा योजनेमध्ये जे निकष होते त्या निकषामध्ये एकही शेतकरी बसत नव्हता.
आज सोलापूर जिल्ह्याला रिलायन्स इन्शुरन्स कंपनी आहे, रिलायन्स कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस आहे मुंबईला आहे. या ठिकाणी आम्ही विमा उतरवू शकत नाहीत. जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांनी जर एकदा विमा उतरवला, त्यांचा विमा का नाकारला गेला हे त्यांना कुणी सांगू शकत नाही. विमा मिळाला का नाही त्यांना कुठलाही मेसेज जात नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना त्या अडचणी आहेत आणि जे सांगणारी यंत्रणा आहे कृषी विभागाची ती अपुरी पडते किंवा त्यांनाही माहिती नसतं. तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी कुठेही गेला तर शेतकऱ्यांना उडवडीची उत्तर दिली जातील. विमा कंपनीच्या ऑफिसला जाणं सांगितलं जातं, परंतु विमा कंपनीचं ऑफिस हे स्थानिक ठिकाणी नसतं. अशा अनेक अडचणी आहेत. मागच्या वर्षी खरीपाच्या वेळेस बघितलं आपण, आताच महाराष्ट्र शासनाकडून एक आकडेवारी जाहीर झाली गेली. त्याच्यामध्ये ज्या रिलायन्स कंपनीने 500 कोटीचा नफा जवळजवळ कमवला. 500 कोटीमध्ये परभणी जिल्ह्याचं काहीतरी उदाहरण समोर दिलं होतं. 143 कोटी रुपये पीक रिलायन्स कंपनीला मिळाले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फक्त 20 कोटी रुपये दिले. म्हणजे 15 ते 20% शेतकऱ्यांना रक्कम दिली जाते, बाकीची रक्कम ह्या कंपन्याला दिली जाते. हे म्हणजे पंतप्रधान पीक विमा योजना सुद्धा सर्व कॉर्पोरेट कंपन्या डोळ्यासमोर ठेवून राबवली जाते. राज्य शासनासुद्धा फळबाग विमा योजना आहे. आता सरकार म्हणत होते की बीड पॅटर्न आणा. बीड पॅटर्न का आणायचं आहे तर बीडमधील 17 लाख शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विमा उतरवला होता, परंतु त्यातल्या अल्प शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विमा माघारी मिळालेला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्या ठिकाणी सरकारची एक योजना होती की जो प्रॉफिट मिळेल, जे विमा कंपन्यांनी जो प्रीमियम गोळा केलेला आहे त्यातील 20% कंपनीला आणि 80% राज्य सरकारला. ही पॉलिसी करून राज्य सरकार फायद्यात आलं. राज्य सरकारला त्यातून 500 कोटी रुपये मिळाले, म्हणून राज्य सरकार आज बीड पॅटर्न राबवा हा विचार करत आहे. परंतु ह्या सरकारने शेतकरी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी हित, आज शेतकरी कोरोनामुळे अडचणीत आहेत, तुमच्या ध्येय धोरणामुळे अडचणीत आहे आणि वर्ण निसर्गाची अवकृपा आहे. अतिवृष्टी होते, नको त्यावेळेस अवकाळी पाऊस होतोय. अशा वेळेस आम्हाला पीक विम्यातून काहीतरी शेतकऱ्याला, आम्हाला पीक विम्यातून कुठले शेतकरी त्याची परिस्थिती बदलणार नाही, परंतु जे झालेलं नुकसान आहे, आम्ही खिशातले पैसे मातीत जे पेरले होते ते कमीत कमी परत आम्हाला दुबार पेरणीचं संकट आहे, ते तरी आमचं पीक विम्याची रक्कम मिळाल्यानंतर आमचा खर्च जो झालेला आहे तो तरी माघारी मिळेल ही अपेक्षा आम्हाला या ठिकाणी असते. परंतु सरकार शेतकऱ्यांचा विचार न करता फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचा आणि ह्या विमा कंपन्यांचा विचार करते. त्यामुळे शेतकरी आज देशोधडीला लागतोय. शेतकऱ्याचे डोळे कोण बसणार? खरं तर मुख्यमंत्री महोदय, तुम्ही शेतकरी डोळ्यासमोर ठेवा आणि पीक विमा योजनेचं निकष राबवा. नक्कीच शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर ठेवून पीक विमा राबवा असं म्हणतात. आपण काय सांगाल, मुख्यमंत्र्यांना काय सांगाल पीक विमा संदर्भात? माझं मुख्यमंत्र्यांना मागणं हेच आहे की आता गेल्या वर्षीच्या सद्य परिस्थिती सांगतो, 8,500 कोटी रुपये विमा म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकऱ्याचा हप्ता मिळून 8,500 कोटी रुपयाचं हे झालं, एकूण हे झालं. आणि त्यात 900 कोटी रुपये फक्त शेतकऱ्याला वाटप झालं. 4,500 कोटी रुपये हा विमा कंपनीचा फायदा झाला. मला मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगणं आहे की त्यांनी एक केंद्र सरकारने राज्य सरकारनं मिळून एक खातं तयार करावं आणि शेतकऱ्याचा जो हप्ता आहे तो हप्ता आणि राज्य सरकारचा जो हप्ता आहे तो हप्ता आणि केंद्र सरकारचा हप्ता, ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान, अतिवृष्टीनं नुकसान होऊ द्या किंवा पिकाचा पावसानं कालखंडात बाबा 15 दिवसाचा गॅप पडला, त्या जिल्ह्याची तुम्ही ही आकडेवारी तयार करून त्या जिल्ह्याला तुम्ही जिथं नुकसान झाले त्या जिल्ह्याला तुम्ही तो नुकसान भरपाई देण्यात यावी. जर समजा नुकसान भरपाई नाही झालं तर त्या खात्यामध्ये तो पैसा शिल्लक राहील आणि तुम्हाला ह्या प्रकारे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालंय त्या जिल्ह्याला तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येईल, ही माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे. मनुष्य नक्की यांचं एक म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा जो पीक विमा आहे तो सरकारने घ्यावा, त्यासाठी वेगळं खातं करावं आणि त्या खात्यामध्ये सगळा पैसा जमा व्हावा आणि ज्या भागात, राज्यातल्या ज्या भागामध्ये नुकसान होतंय त्या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांना मांडलेली आहे. निश्चित लाभासाठी खरं तर पीक विमा योजना लागू करण्यात आली. शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये हा स्वच्छ हेतू खरं तर होता. मात्र खरंच यामुळे शेतकऱ्यांचं किती भलं होतं किंवा पीक विमा योजनेमुळे खरंच शेतकऱ्यांना मदत मिळते का, याकडे मात्र सरकारचं अजिबात लक्ष नसल्याची खंत प्रत्येक शेतकरी व्यक्त करतोय. थेट बीडला जाणार आहोत. विकास माने आपल्या बरोबर आहेत. विकास, काय नेमकं सांगाल, बीडमध्ये काय व्यथा आहेत? कारण सगळीचकडे राज्यात आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक विमा योजनेबद्दल नाराजी आपल्याला बघायला मिळते. नक्कीच मनाशी आपण जसं सांगितलं आहे की शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतकऱ्यांना लाभ मिळावा, शेतकऱ्यांच्या जे पीक आहे त्याला संरक्षण मिळावं, यासाठी पीक विमा जो आहे तो पॅटर्न जो आहे तो राबवण्यात येतो. आणि या बीड पीक विमा जो पॅटर्न आहे त्याचा गवगवा, त्याचं जी चर्चा आहे संपूर्ण राज्यभरात होताना पाहायला मिळते. मात्र त्याच बीड जिल्ह्यामध्ये खरं तर या शेतकऱ्यांना या बीड पीक विमा पॅटर्नचा लाभ झालाय का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्याबरोबर सध्या काही शेतकरी आहेत, त्याबरोबरच आधुनिक शेती करणारे शेतकरी आहेत आणि जे पारंपरिक शेती करतात ते शेतकरी आहेत. आणि या बीड पीक विमा पॅटर्नवरती नेहमीच आवाज उठवणारे जे शेतकरी संघटना आहेत त्या देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडूनच थेट जाणून घेणार आहोत की या बीड पीक विमा पॅटर्नचा त्यांना लाभ झालेला आहे का. काय सांगाल, बीड पीक विमा जो पॅटर्न आहे तो सगळ्या राज्यभरात त्याची चर्चा होते, तुम्ही काय सांगाल, तुम्हाला लाभ मिळाला आतापर्यंत? नाही मिळालेला. 19-20 मध्ये जो पीक विमा होता तो सुद्धा मिळालेला नाही. आता जो पीक विमा भरा म्हणतात ते भरायच्या शेतकरी सुद्धा मनस्थितीत नाहीत, भेटलेलाच नाही पीक विमा.
आणि पीक विमा नाही भेटल्यामुळे त्याच्यावर विश्वास नाही. सरकारने एवढं मोठ्याल्या घोषणा केल्या, मदत करू, हे करू, ते करू, काहीच केलेलं नाही. त्यामुळे पीक विमा आत्ताचा भरायचा का नाही ह्याच्यात दुय्यम मतामध्ये शेतकरी पूर्ण आहेत. मागचा पीक विमा भेटलेला नाही. तू काय सांगशील, पीक विमा मागच्या वर्षी भरला होता का, पण मिळालाय का तो आता? भरला होता, मिळालेला नाहीये आम्हाला. पीक विमा भरला होता, अतिवृष्टी झाली, पीक गेलं, पीक विमा मिळाला नाही. काय अडचणी काय काय येत आहे त्याच्यामध्ये नेमक्या? काय शासनाचं दुर्लक्ष आहे शेतकऱ्यावर. शेतकरी पीक विमा तर भरतोय, प्रत्येक वर्षी भरतोय. आता तुम्ही यंदाची परिस्थिती बघताय, शेतकरी पीक विमा भरण्यासाठी एवढा धावत नाहीये. 2-3 वर्ष झालं पीक विमाच भेटत नाहीये टायमाला. तुम्ही काय सांगाल, इथून मागची जी परिस्थिती पाहिली तर सलग 2016 मध्ये 17 मध्ये आपल्याला पीक विमा जो आहे चांगला मोठ्या प्रमाणात आला होता, कोटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला पैसे मिळाले होते. मात्र यंदाची काय परिस्थिती आहे? ह्या वर्षी 1 रुपया बी जिल्ह्याला भेटलेला नाही आणि जिल्ह्याचं पॅटर्न म्हणून देशात गावगाव आहे. मला वाटतं जे कृषी मंत्री, मुख्यमंत्री जे म्हणतात पॅटर्न राबवा बीडचा, त्यांनी मला वाटतं शेतकऱ्याकडे येऊनच विचारावं नेमकं बीड पॅटर्न काय आहे. मग शेतकरी त्यांना चांगलं समजतील नेमकं बीड पॅटर्न काय. जर तुम्ही 1 रुपया बी देत नाही तर बीडचा गवगाव करता, अशी परिस्थिती खूप म्हणजे बिकट आहे. मागच्या वर्षी भरला होता का, मग यंदाची परिस्थिती काय? मागच्या वर्षी भरला, मागच्या वेळेस रुपया नाही भेटला, पण ह्या वर्षी भरायची अशी मनस्थितीच नाही शेतकऱ्याची, कुठल्याच शेतकऱ्याची. नुकसान होऊन बी म्हणजे आता तर परिस्थिती अशी दुष्काळाची काही ठिकाणी परिस्थिती, तरी शेतकरी भरायला तयार नाही. देत नाही तर भरायचं का, अशी परिस्थिती आहे. तुम्ही वारंवार या गोष्टीवरती आवाज उठवला होता, नेमकी काय परिस्थिती, एकंदरीत जिल्ह्यातली परिस्थिती काय? प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये गेल्या वर्षी 17,90,000 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 60 कोटी रुपये आणि केंद्र आणि राज्य शासनाने मिळून असे 798 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये भरले होते. आणि या कंपनीला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारानं 20% नफा होईल असा करार करण्यात आला. मान्य आहे, कोणीतरी व्यवसाय करतंय, त्याला नफा झाला पाहिजे, याही मताचे आम्ही आहोत. परंतु शेतकऱ्याचं नुकसान आतोनात 100% होऊन देखील, गेल्या वर्षी अतिवृष्टी होऊन देखील उंबरठा उत्पादनात म्हणजे पीक कापणी प्रयोगामध्ये संगनमताने यांनी घोळ केले कृषी विभागाच्या हाताशी धरून, आणि कंपनीनं नुकसान कमी दाखवलं. त्यामुळे अतिवृष्टीच्या आणि नुकसानीचं या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. आम्ही आवाज उठवतोय, 625 कोटी रुपये यातले शासनाला जाणार आहेत. ते 625 कोटी रुपये या 17,90,000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून वाटून देण्यात यावेत अशी मागणी केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्री म्हणतात की बीड पीक विमा पॅटर्न राबवा, प्रधानमंत्र्याला ऍप्लिकेशन केलेलं आहे राबवा म्हणून. परंतु ही दुर्दैवाची गोष्ट आहे, बीड पीक विमा पॅटर्न हा फसवा आहे. बीड पीक विमा पॅटर्न बद्दल माननीय उपमुख्यमंत्री बीडला आले होते, त्यांनी त्याच्यावर पुनरुच्चार केला की आम्ही याचा अभ्यास करून पुन्हा निर्णय घेऊ. जरूर त्यांनी अभ्यास करावा आणि बीड पीक विमा पॅटर्न हा सरसकट रद्द करावा आणि शेतकऱ्यांना हे 625 कोटी रुपये सरसकट वाटून द्यावेत. आज शेतकऱ्यांना कोरोना काळामध्ये गरज आहे. सध्याची नेमकी परिस्थिती पीक विमा पॅटर्नची काय येतली? बीड पीक विमा पॅटर्न झालेली जी शेतकऱ्यांची फसवणूक आहे, या द्विधा मनस्थितीने आज शेतकरी विमा उतरवत नाहीत. यावर्षी सुद्धा अतिवृष्टीचं संकट आहे. हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे, मुसळधार पावसाची शक्यता आहे. जवळपास बीड जिल्ह्यामध्ये 10% धरणं 90%पेक्षा जास्त भरलेले आहेत आणि जे हलक्या जमीन आहेत त्याच निचरा न होणाऱ्या जमिनीला पाणी लागलेलं आहे. अशा शेतकऱ्यांचे अजूनही पंचनामे झाले नाहीत अतिवृष्टी झालं तरी. म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये लाभ घ्यायचा की नाही का, कंपनीला फायदा करून देण्यासाठीच हा प्रोग्राम आहे. हा राफेलपेक्षाही मोठा. नक्कीच मनश्री, आपण ऐकला आहे, ज्या पीक विमा पॅटर्नचा गवगवा जो आहे राज्यभरात होतोय, त्याच बीडमधनं मात्र शेतकऱ्यांमधनं खंत देखील व्यक्त केली जाते. निश्चितच आपण बघतो पीक विमा आतापर्यंत काढला, पण त्याचा कितपत फायदा झाला हा प्रश्न आता शेतकऱ्याला सतावतो. कारण कोणती कवडी शेतकऱ्याच्या हातात पडलेली नाही. दरम्यान आता पीक विमा काढायचा की नाही हा सवाल आता प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे, सरकारपर्यंत पोहोचणार का, खरंच मुख्यमंत्री स्वतः यामध्ये लक्ष घालणार का, हे आता बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेवटी जो जगाचा पोशिंदा आहे तो कुठेतरी पोचला गेला पाहिजे, तो कुठेतरी तगला पाहिजे, हीच अपेक्षा प्रत्येक जण व्यक्त करतोय. इतरही बातम्या आपण बघणार आहोत, पण या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया.